दादा, मोदींच्या दौऱ्यावर शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा फोल ठरल्याचं शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे. असा काही विषय नाही. आता ही वस्तुस्थिती आहे की कांद्याच्या संदर्भात पर्टिक्युलर अगदी काही भावना शेतकरी बांधवांच्या आहेत, त्यांच्याशी पण आम्ही संवाद साधलेला आहे. त्या शेतकरी बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी निश्चितपणे पोचवलेल्या आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की बाबा देशाचे प्रधानमंत्री महोदय येत आहेत. देशाचे प्रधानमंत्री हे आपलं सर्वोच्च मानबिंदू आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांचं स्वागत करणार आहोत. हो, त्याच्यामध्ये आणखी काय आपल्याला सुधारणा किंवा काही निर्णय अपेक्षित आहेत तर त्या भावना ऑलरेडी आम्ही त्यांच्या कानावर घातलेल्या आहेत. 22 तारखेला तुम्ही याबाबत काय आवाहन करणार? त्याची नाराजी कशी दूर करणार? शेतकरी बांधवांना मी विनंती आवाहन करेन की आता पर्टिक्युलर ज्या काही आपल्या मागण्या सूचना आहेत त्या आम्ही ऑलरेडी वरिष्ठ पातळीपर्यंत नेलेल्या आहेत. त्याच्यातनं काय मार्ग निघेल त्याही दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवरनं पण प्रयत्न सुरू आहेत. 22 तारखेला तुम्ही अयोध्येला चालले आहेत. उद्धव ठाकरे नाशिकमध्ये येऊन काळाराम मंदिरात आरती करणारे, गंगा आरती करणार. मी काल पण गेलो होतो काळाराम मंदिरामध्ये, तिथल्या कॅम्पसमध्ये. कदाचित चला आता तुम्ही विषयच काढला तर पंतप्रधान पण येथे प्रशासकीय मान्यतेचं आता तुम्ही विषय घेतला तर पाठीमागच्या काळामध्ये जेव्हा आपण तिकडे दर्शनाच्यासाठी गेलेलो तर स्थानिक पातळीवरच्या सर्व ट्रस्टी साधू महंतांनी सूचना केली होती की त्याचं जे काही ते मंदिर जे काही आहे त्याच्यातनं काही प्रमाणात तिकडे लिकेज होतात पाण्याचे आणि म्हणून त्याच्या पावसाळ्यामध्ये तर त्याच्या दुरुस्तीच्यासाठी जी काही मागणी होती तर त्याच्यासाठी 1,80,00,000 रुपयाचा निधी DPDCच्या माध्यमातून आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे. त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे 22 तारखेला काळाराम मंदिरात येऊन आरती करणारे. एकीकडे अयोध्येमध्ये रामलल्लाचा जल्लोष आहे, दुसरीकडे उद्धव ठाकरे अयोध्येला न जाता काळाराम मंदिरात येणार आहे. मी काही त्याच्यावर भाष्य करणार नाही. परंतु आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा तो क्षण असणार आहे. आणि प्रामुख्याने एक शिवसैनिक म्हणून जर मला विचाराल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे स्वप्न होते आणि नेहमी ते आपल्या भाषणांमधनं संवाद साधताना माननीय शिवसेना प्रमुख बोलायचे की जिथे प्रभू श्रीरामचंद्रांचं जन्मस्थळ आहे अयोध्या, त्या ठिकाणी भव्य दिव्य प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर झालं पाहिजे. मला वाटतं की त्याचं लोकार्पण संपन्न होणार आहे आणि म्हणून एक प्रकारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार होतं आहे. त्याच्यासोबतच त्यांचा दुसरा मुद्दा असायचा की काश्मीरमधलं 370 कलम हटवलं गेलं पाहिजे आणि या दोन्ही बाबींची पूर्तता भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून ते स्वप्न पूर्ण होत आहे आणि म्हणून शिवसैनिक म्हणून तर आम्हाला जास्तीचा आनंद आहे. दादा, पण तुम्ही म्हणताय का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं मंदिर व्हायचं, मात्र त्यांच्या चिरंजीव आणि त्यांच्याच नातवाला राम मंदिर जन्मोत्सवाचं निमंत्रण नाही आहे. मला वाटतं की या संदर्भातला निर्णय तर तिथलं जे काही ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून ते निर्णय संपन्न झालेले असतील. त्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं काही उचित नाही. दादा, पंतप्रधान नाशिकला येत आहे, जोरदार तयारी सुरू आहे. भाजपचे पदाधिकारी सहभागी होत आहे, तुमचे शिंदेचे शिवसेनेचे पदाधिकारी सगळे सहभागी होत आहे, पण तुमचे नवे जोडीदार असलेले उज्ज्वल साहेबांचे सहकारी किंवा त्यांचं कोणी सहभागी होताना दिसत नाही. असा काही विषय नाही. आम्ही सर्व महायुती RPI पण आहे आमच्यासोबत, प्रहार संघटना आहे, आम्ही सर्वजण मिळून
आणि 12 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो काही राजकीय किंवा पक्षाचा कार्यक्रम नाही आहे. तो स्वामी विवेकानंदजींच्या जयंतीच्या निमित्ताने जो युवा महोत्सव संपन्न होणार आहे त्याचा शुभारंभ प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्याचा होतो आहे. आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे आणि पक्षाच्या पलीकडे तो कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आहे. 23ला अधिवेशन आहे उद्धव ठाकरे गटाचं नाशिकमध्ये. नाशिकमधून लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. 94ला जसं बाळासाहेबांनी फुंकलं होतं नाशिक. लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचे त्याचे अधिकार आहेत. कुंभमेळ्यासाठी वाढीव निधीची मागणी केली, जिल्ह्याच्या विकास कामांसाठी वाढीव नाही, कुंभ येणाऱ्या आज जसं आपण 4 दिवसापूर्वी संवाद साधला होता की आज राज्य पातळीवरच्या जिल्हा नियोजनाच्या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री महोदय अजितदादा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन त्या ठिकाणी निधीची तरतूद केली जाते. आणि म्हणून त्या निधीचं नियोजनाच्या संदर्भामध्ये मागणी करीत असताना जिल्ह्याच्या वतीने यापूर्वी काही नाविन्यपूर्ण जे उपक्रम राबवले गेले त्याची माहिती माननीय उपमुख्यमंत्री महोदय तथा वित्तमंत्री महोदयांना जो युवा महोत्सव संपन्न होणार आहे त्याचा शुभारंभ प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्याचा होतो आहे. आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे आणि पक्षाच्या पलीकडे तो कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आहे. 23ला अधिवेशन आहे उद्धव ठाकरे गटाचं नाशिकमध्ये. नाशिकमधून लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. 94ला जसं बाळासाहेबांनी फुंकलं होतं नाशिक. लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचे त्याचे अधिकार आहेत. कुंभमेळ्यासाठी वाढीव निधीची मागणी केली, जिल्ह्याच्या विकास कामांसाठी वाढीव नाही, कुंभ येणाऱ्या आज जसं आपण 4 दिवसापूर्वी संवाद साधला होता की आज राज्य पातळीवरच्या जिल्हा नियोजनाच्या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री महोदय अजितदादा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन त्या ठिकाणी निधीची तरतूद केली जाते. आणि म्हणून त्या निधीचं नियोजनाच्या संदर्भामध्ये मागणी करीत असताना जिल्ह्याच्या वतीने यापूर्वी काही नाविन्यपूर्ण जे उपक्रम राबवले गेले त्याची माहिती माननीय उपमुख्यमंत्री महोदय तथा वित्तमंत्री महोदयांना देण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ आपल्या जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना आदर्श शाळा करण्याचं काम आपलं प्रगतीपथावर आहे. काही शाळांना विजेचं कनेक्शन नाही, तिथं सोलर आपण करायला घेतो आहोत. MREGच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या शाळांना कंपाऊंड करणं आणि त्याच्यासोबतच अनेक जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रम आपण संपन्न केले त्याची माहिती माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना दिलेली आहे. त्याच्यासोबतच 2027मध्ये जे काही कुंभमेळा संपन्न होणार आहे त्या पार्श्वभूमीवर काही मागण्या पण आपल्या जिल्ह्याच्या शहराच्या वाढलेल्या आहेत. आणि म्हणून हे सर्व माहिती वाढीव निधी मागत असताना त्यांच्यासमोर ठेवण्यात आली. निकाल दादा अपात्रतेचा निकाल लवकर येत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने आपल्या पक्षाला आणि आता घोषणा होतेच आहे ना, निकालाचं वाचन आता सुरू होईल. कॅन्टोन्मेंट बोर्डाला काही परवानगी दिली का? आताच्या घडीला जिल्हा नियोजनाचा निधी कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये वापरता येत नाही असं स्थानिक आमदार महोदयांची मागणी होती. आणि म्हणून त्याही संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती मागणी आम्ही घातलेली आहे आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. नाही, आता आज ही DPDCच्या संदर्भातलं नियोजन होतं आणि त्याच्यासोबतच जे काही इकॉनॉमी वाढवण्याच्या संदर्भातलं केंद्र सरकारचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याला प्रामुख्याने मग शेती कृषीपूरक उद्योगधंदे असतील, प्रक्रिया उद्योग असतील, व्हॅल्यू ॲडिशन, शेतकऱ्यांना 2 पैसे जास्तीचे कसे मिळतील, त्याच्यासोबतच पर्यटन उद्योग वाढ या विषयांना येणाऱ्या काळामध्ये फोकस करण्याच्यासाठी विशेष प्रकल्प राज्य शासनाकडे द्यावेत अशी सूचना आलेली आहे.
आणि त्या दृष्टिकोनातनं नियोजन आपण केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.